तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संभाव्यता ह्या लेसनचा अभ्यास करणार आहोत. तर संभाव्यता ह्या लेसनमध्ये आपल्याला ॲक्च्युअली कुठल्या एक्झाम्पल्सचा अभ्यास करायचा आहे किंवा कुठल्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे आहेत. तर संभाव्यता आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठे वापरतोय, तर आपण ज्या वेळेस एखादा संभाषण करतोय किंवा एखादा निबंध लिहितोय त्यावेळेस बरेचदा आपण असे शब्द वापरतोय बघा. शक्यतो, बहुधा, कदाचित. म्हणजे ह्या शब्दांचा वापर आपण सहज करतो. जसं की बहुतेक मला प्रथम श्रेणी मिळण्याची शक्यता आहे, बहुतेक आज पाऊस पडेल. म्हणजे या सर्व वाक्यांमध्ये हे जे शब्द आलेले आहेत जसं बहुतेक, कदाचित, शक्यतो, हे जे शब्द आहेत हे आपल्याला संभाव्यता दर्शवतात. म्हणजे काय की आपल्याला ती जी घटना आहे कदाचित घडण्याची शक्यता आहे. म्हणजे जसं की मला प्रथम श्रेणी मिळण्याची शक्यता आहे, म्हणजे प्रथम श्रेणी मिळेलच किंवा नाही मिळणार असं नाही, पण शक्यतो आहे. मग संभाव्यतामध्ये आपण ज्या वेळेस अनिश्चितता असते, आपण ज्या वेळेस एखादा सेंटेन्स सहज आपल्या दैनंदिन भाषेमध्ये वापरतोय त्यावेळेस त्या प्रत्येक कंडिशनमध्ये काहीतरी अनिश्चितता आहे. आपल्याला म्हणजे ती येणारी निष्पत्ती काय आहे हे सहज सांगता येत नाही आहे. म्हणजे शक्यतो आज पाऊस पडेल, पण पाऊस पडणारच आहे हे आपल्याला निश्चित सांगता येत नाही आहे. मग अशा वेळेस आपण त्याला अनिश्चितता असे म्हणतो. अजून आपण एखादं एक्झाम्पल घेतलं की कदाचित धान्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. आता धान्याच्या किमती वाढतीलच, वी डोंट नो, आपल्याला माहीत नाही आहे, किंवा त्या खूप वाढणार आहेत किंवा थोड्याच वाढणार आहेत, कदाचित कमी पण होतील. म्हणजेच ज्या वेळेस आपल्याला येणारी जी निष्पत्ती आहे, येणारं जे आन्सर आहे हे निश्चित माहीत नसणार आहे, पण त्यासाठी असणाऱ्या पॉसिबिलिटीज म्हणजेच त्यासाठी असणाऱ्या आपण त्याला म्हणू की चॉईसेस काय आहेत ते आपल्याला माहीत आहेत. की आता जसं की एक्झाममध्ये मला प्रथम श्रेणी मिळणार आहे असं मला शक्यतो वाटतंय, पण प्रथमच मिळेल असं नाही. मला कदाचित डिस्टिंक्शन मिळू शकते, मला कदाचित सेकंड किंवा थर्ड क्लासही मिळू शकतोय. त्या पद्धतीने आपल्याला काय निष्पत्ती येणार आहे यांची लिस्ट माहीत आहे, पण त्यापैकी एक्झॅक्ट काय असणार आहे हे आपण सांगू शकत नाही आहे. मग अशा निश्चिततेला आपण संभाव्यता असे म्हणतो. मग आता आपण जे या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत की आपण त्याचे काही एक्झाम्पल बघू. समजा आपण नाणेफेक करतो. नाणेफेक जेव्हा करतो तेव्हा आपल्याला माहीत आहे की एकतर छापा येऊ शकतो किंवा काटा. म्हणजे या ठिकाणी दोन पॉसिबिलिटीज आहेत, दोन निष्पत्ती असू शकतात, पण त्यापैकी एक्झॅक्ट काय येईल आपण हे सांगू शकत नाही आहे. छापा येईल किंवा काटा येईल, या दोनपैकीच येणार आहे. म्हणजे आपल्याला येणाऱ्या निष्पत्ती कोणकोणत्या आहेत हे एक्झॅक्ट माहिती आहे, परंतु त्यापैकी एक्झॅक्ट कुठलं आपल्याला निष्पत्ती मिळणार आहे याबाबत आपण निश्चित नाही आहोत. अजून एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर आपण पत्ते खेळतो. आपला खेळण्यांचा पत्त्यांचा जो कॅट असतो त्यामधून आपण काय करतो, एखादा पत्ता सहज काढतो. आता बघा, पत्त्यांच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते असतील. म्हणजे बघा, त्या 52 पत्त्यांमधून जेव्हा मी एखादा पत्ता बाहेर काढते तर मला काय माहिती आहे की मला 52 पत्त्यांपैकीच कुठला तरी येणार आहे, त्या व्यतिरिक्त तर आपल्याकडे कुठलाच 53वा पत्ता नसणार आहे. म्हणजेच निश्चितता नाही आहे की कुठला येईल, पण आपल्याला माहीत आहे की ह्याच पत्त्यांपैकी काहीतरी असणार आहे. मग या अनिश्चिततेमध्ये आपल्याला काही टर्म शिकून घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात पहिली जी बेसिक व्याख्या आहे त्याला आपण निष्पत्ती काय आहे ते असं म्हणणार आहोत. तर निष्पत्ती म्हणजे काय की ज्या वेळेस आपण एखादा प्रयोग करतोय. आता बघा, मी तुम्हाला जी एक्झाम्पल सांगितली की आपण 52 पत्त्यांचा कॅट जो आहे खेळाचा, त्यातनं एखादा पत्ता काढतोय. मग आपल्याला माहिती आहे की निष्पत्ती म्हणजे त्यातून आपण जो पत्ता निवडणार आहोत तो. आता ह्या गेममध्ये 52 पत्ते आहेत, म्हणजे हा एक यादृच्छिक प्रयोग झाला. बघा, ज्या वेळेस आपण एखादी घटना घडवतोय, जसं रिझल्ट लागतोय, धान्याच्या किमती वाढत आहेत, पाऊस पडतोय, ही घटना आहे. तर ह्या प्रत्येक घटनेमध्ये ज्या वेळेस आपल्याला काय येणार आहे याच्या पॉसिबिलिटीज माहीत आहे त्याला आपण यादृच्छिक प्रयोग असं म्हणतो. यादृच्छिक प्रयोगामध्ये येणारे जे आन्सर्स आहेत त्यांची लिस्ट म्हणजेच नंबर ऑफ पॉसिबिलिटीज त्याला आपण निष्पत्ती असे म्हणतो. म्हणजेच अगदीच शुद्ध भाषेत सांगायचं असेल
तर यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती असे म्हणतात. यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती असे म्हणतात. आता नाणेफेकचा आपण जे आत्ता मगाशी एक्झाम्पल बघितलं आहे, तर नाणेफेकमध्ये मला माहिती आहे की काटा येऊ शकतोय किंवा छापा येऊ शकतोय. मग यामध्ये येणाऱ्या निष्पत्तींची संख्या किती आहे? 2, काटा किंवा छापा. आता बघा, नाणेफेक हा यादृच्छिक प्रयोग आहे. कारण का की याच्यामध्ये काय काय येऊ शकतात पॉसिबिलिटीज हे आपल्याला माहिती आहे, पण एक्झॅक्ट काय येईल सांगता येत नाही. म्हणजेच इथे ज्यावेळेस आपण नाणेफेक करतोय तेव्हा अनिश्चितता आहे, पण माहिती आहे एकतर काटाच येईल किंवा छापा येईल. आता आपण निष्पत्ती काय ते बघितलं. आता आपण नमुना अवकाश म्हणजे काय ते बघूया. नमुना अवकाश, आपण आत्ता जो यादृच्छिक प्रयोग बघितला त्यामध्ये ज्या नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आहेत त्यांना आपण निष्पत्ती असं म्हणतोय. तर जेवढे काही तुमचे नंबर ऑफ पॉसिबिलिटीज असतील म्हणजेच आपण त्याला निष्पत्ती म्हणतोय. तर या सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश असे म्हणणार. आता आपण एक्झाम्पल बघू. आणि नमुना अवकाश जेव्हा आपल्याला वापरायचं आहे तेव्हा आपण एस या अक्षराने किंवा ओमेगा या अक्षराने त्याला दाखवणार आहोत. एक्झाम्पल आपण बघतोय की आपण नाणेफेक करतोय. तर नाणेफेक केल्यानंतर आपल्याला नमुना अवकाश काय मिळणार आहे? बघा, नमुना अवकाश म्हणजे काय की एखादी घटना घडल्यानंतर येणाऱ्या जेवढ्या निष्पत्ती तुमच्याकडे आहेत त्यांना आपण नमुना अवकाश म्हणतोय. मग नाणेफेक ज्यावेळेस आपण करतोय तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे एकतर छापा पडेल किंवा काटा पडेल, म्हणजे हेड किंवा टेल. म्हणजेच इथे येणाऱ्या पॉसिबिलिटीज, निष्पत्ती यांचा संच, त्यालाच आपण नमुना अवकाश असे म्हणणार. मग नमुना अवकाशमध्ये जे प्रत्येक घटक आलेले आहेत ह्या प्रत्येक घटकाला आपण नमुना घटक असे म्हणतो. बघा, एस हा आहे नमुना अवकाश. नमुना अवकाश म्हणजे काय? जेव्हा एखादी घटना घडल्यानंतर येणाऱ्या जेवढ्या काही निष्पत्ती असतील म्हणजेच जेवढ्या काही पॉसिबिलिटीज तुमच्याकडे असतील त्याला आपण नमुना अवकाश असे म्हणतोय. मग ह्या सगळ्या निष्पत्तीचा संच आपण एसमध्ये दाखवतोय. मग हा प्रत्येक घटक जो आहे संचामधला त्याला आपण नमुना घटक असे म्हणतो. आता यानंतर आपण काही उदाहरणं बघूया की नमुना अवकाश म्हणजे जेव्हा एखादी घटना घडते त्यावेळेस तर आपण आता नमुना अवकाशमधली काही उदाहरणं बघणार आहोत. तर ज्या वेळेस एखादी घटना घडते म्हणजे आपण त्याला यादृच्छिक प्रयोग असं म्हणूया की आपण यादृच्छिक प्रयोग काहीतरी करून बघूया. आता आपण कुठला यादृच्छिक प्रयोग करणार आहोत त्या प्रयोगानंतर येणारा नमुना अवकाश काय असेल तो आपण इथे लिहूया, नमुना अवकाश. आणि त्यानंतर येणाऱ्या म्हणजे तो जो संच आपण लिहू नमुना अवकाशचा त्यामध्ये येणारे घटक म्हणजेच आपण म्हणूया की त्या नमुना घटकांची संख्या किती आहे, त्या संचामध्ये येणारे घटक म्हणजेच आपण त्याला म्हणूया नमुना घटकांची संख्या. आता बघा, आपण एक यादृच्छिक प्रयोग करतोय. पहिला आहे आपण एकच नाणं फेकूया. एक नाणे फेकले असता. मग आपला प्रयोग काय झाला? एक नाणे फेकले. ज्या वेळेस आपण एक कॉइन टॉस करतोय म्हणजेच एखादं नाणं फेकतोय तर हा एक यादृच्छिक प्रयोग आहे कारण आपल्याला अनिश्चितता आहे. मग आता नमुना अवकाश म्हणजे काय? याच्यामध्ये येणाऱ्या निष्पत्तींचा संच. एक नाणे जेव्हा आपण फेकतो तर आपल्याला एक तर छापा मिळू शकतोय किंवा काटा मिळू शकतोय, म्हणजेच आपण त्याला एच किंवा टेल म्हणूया. मग बघा, दोनच पॉसिबिलिटीज आहेत, दोनच निष्पत्ती आहेत, म्हणजे याच्यामध्ये घटक किती आहेत तर 2. मग ते आपण दाखवणार कशा आहोत? या पद्धतीने एन एस म्हणजे काय? एन म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन द याच्यामध्ये नमुना अवकाश म्हणजे एन ऑफ एस बरोबर 2 याच्यामध्ये असणाऱ्या घटकांची संख्या. त्यानंतर आपण 2 कॉइन म्हणजे 2 नाणे फेकूया. म्हणजे 2 नाणे जर आपण फेकले त्यावेळेस काय घडू शकतं? आता एकाच वेळेस आपण जर 2 नाणे फेकले तर बघा, दोघीही नाण्यांपैकी पहिल्या नाण्यावर जर हेड आलं तर दुसऱ्या नाण्यावरती पण हेड येऊ शकतं किंवा दोघं नाण्यांवरती टेल येऊ शकतात. म्हणजे दोघं नाण्यांवरती एकतर छापा
दोघं नाण्यांवरती रिक्त काटा, किंवा पहिल्या नाण्यावर छापा दुसऱ्या नाण्यावर काटा, किंवा पहिल्या नाण्यावर काटा दुसऱ्या नाण्यावर काटा. मग या पद्धतीने आपण नमुना अवकाश कसा लिहिणार आहोत, तर सुरुवातीला आपण निष्पत्तीची संख्या लिहिताना आपल्याला पॉसिबिलिटीज म्हणजेच काय, निष्पत्ती काय काय असू शकते, तर पहिल्या आणि दुसऱ्या दोघंही नाण्यांवरती छापा छापा असू शकतो, किंवा पहिल्या नाण्यावर छापा दुसऱ्या नाण्यावर काटा, किंवा पहिल्या नाण्यावर काटा आणि दुसऱ्या नाण्यावर छापा, किंवा दोघंही नाण्यांवरतीच काटा. एवढ्याच निष्पत्ती असू शकतात. या व्यतिरिक्त दुसरी निष्पत्ती इथे येऊ शकत नाही. म्हणजे 2 नाणी फेकल्यानंतर येणाऱ्या नमुना घटकांची संख्या ही 4 झाली आहे. म्हणजेच आपण इथे n ऑफ s इज इक्वल टू 4 लिहिणार. ही झाली दुसरी, म्हणजे दुसरा यादृच्छिक प्रयोग. अजून एक आपण घेऊया की आपण एक फासा टाकला असेल तर, एक फासा टाकला असता. आता फासा ज्या वेळेस टाकतोय त्याला आपण डाय असं म्हणतोय. आपण एखाद्या गेममध्ये ज्या वेळेस 1 to 6 म्हणजे 1 ते 6 अंक असलेला जो फासा ज्याला आपण डाय असं म्हणतोय, तो ज्यावेळेस आपण टाकतोय त्यावेळेस नमुना अवकाश काय येऊ शकतो, तर बघा ज्यावेळेस आपण एखादा फासा टाकतोय त्यावेळेस एकतर 1 म्हणजे त्याच्यामध्ये असणारी अंक किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे आपल्याला एकतर निष्पत्ती काय मिळू शकते की ज्यावेळेस आपण एखाद्या गेममध्ये फासा फेकतोय तर तेव्हा आपल्याला एकतर 1 म्हणजे 1 मिळू शकतोय, 2 3 4 5 किंवा 6. या व्यतिरिक्त एकही अंक आपल्याला मिळणार नाही, कारण फासावरती 6 अंक मिळू शकतात. मग आता यामध्ये असणाऱ्या नमुना घटकांची संख्या झाली 6. म्हणजेच आपण लिहिणार n ऑफ s, ns बरोबर 6. आता आपण हे जे यादृच्छिक प्रयोग बघितले असे बरेच प्रयोग याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण घटना म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. तर घटना म्हणजे काय, आपण आत्ता नमुना अवकाश बघितला, तर नमुना अवकाशच्या उपसंचाला आपण घटना असे म्हणतो. नमुना अवकाशमध्ये आपल्याला काय दिलेला असतो, संच असतो की जेवढ्या काही निष्पत्ती असतील त्यांचा संच म्हणजे नमुना अवकाश. मग ह्या नमुना अवकाशमधले काही घटक जर आपण एका उपसंचामध्ये देत असू मग त्यावेळेस आपल्याला तिला घटना असं म्हणता येतं. आपण एका उदाहरणादाखल आपण हे समजून घेऊया की समजा आपल्याकडे एक ए ही घटना दिलेली आहे की आपण ज्या वेळेस 2 नाणी फेकली असता, असा एक यादृच्छिक प्रयोग बघितला. मग 2 नाणी फेकली असता येणारा जो नमुना अवकाश होता तो आपण बघितला. आता आपण त्या नमुना अवकाश नंतर एक घटना अशी बघतोय की ज्या वेळेस आपण 2 नाणी फेकतोय त्यावेळेस आपल्याला निष्पत्ती कशी पाहिजे, कमीत कमी 1 काटा मिळाला पाहिजे. म्हणजेच कमीत कमी 1 काटा मिळणे ही एक घटना आहे. आता या घटनेसाठी आपल्याला नमुना अवकाश माहीत पाहिजे. मग नमुना अवकाश काय आहे, 2 नाणी फेकली असता येणारा नमुना अवकाश काय आहे, तर आपण लिहिला आहे HH म्हणजे हेड हेड दोघी पण छापा, नंतर 1 छापा 1 काटा, 1 काटा 1 छापा किंवा दोन्ही पण काटा. आता आपल्याला घटना काय लिहायची आहे, दिलेली आहे कमीत कमी 1 काटा मिळणे ही घटना आहे. मग त्यासाठी आपल्याला त्याचाच उपसंच बनवायचा आहे. म्हणजे हा नमुना अवकाश झाला, याचा उपसंच म्हणजे या घटकांमधूनच, या नमुना घटकामधूनच आपल्याला हा संच लिहायचा आहे आणि म्हणून आपण याला उपसंच असे म्हणतो. आता कमीत कमी 1 काटा कुठे कुठे मिळालेला आहे, तर इथे म्हणजेच आपण त्याला म्हणू H आणि T, TH आणि TT. ए काय झाला तर एसचा उपसंच झाला. म्हणजेच नमुना अवकाशच्या उपसंचाला आपण घटना असे म्हणतो. त्यानंतर आपण घटनेचे प्रकार म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. तर घटनेचे प्रकार त्यामध्ये पहिला आहे निश्चित घटना. आता निश्चित घटना म्हणजे काय की या घटनेमध्ये नमुना अवकाशमधील सर्वच घटक येत असतील. नमुना अवकाशमध्ये जे घटक आहेत ते सर्वेचे सर्व घटक जर एखाद्या
घटनेमध्ये येत असतील तर त्याला आपण निश्चित घटना असे म्हणतो. आता नमुना अवकाशमध्ये आपण एस मध्ये जे घटक मांडणार आहोत, जसं आपण समजा म्हणतोय एच टी, जर आपण एक नाणं फेकलं तर येणारे जे घटक आहेत ते आहे एच आणि टी. मग नमुना अवकाशमध्ये आपल्याला 2 मिळालेले आहेत आणि आता आपण एखादी घटना जी लिहितोय तिला समजा आपण ए ही घटना म्हणूया, तर त्यामध्ये पण एच आणि टीच मिळणार आहे. म्हणजेच नमुना अवकाशमधील सर्वच घटक जर का एखाद्या घटनेमध्ये आलेले असतील तर तिला आपण निश्चित घटना असे म्हणतो. म्हणजेच निश्चित घटना ही नमुना अवकाशच असते. त्यानंतर आपण अशक्य घटना म्हणजे काय ते बघू. आता अशक्य घटना म्हणजे की जी घटना घडल्यानंतर निष्पत्ती एकही आपल्याला म्हणजे नमुना अवकाशमध्ये जे आपण घटक लिहिलेले आहेत तर त्यातला एकही घटक त्या घटनेमध्ये येणार नाही. म्हणजेच अशक्य घटनेमध्ये एकही घटक नसतो. अशक्य घटना ही नेहमी कशी असते, नल, त्याच्यामध्ये एकही घटक नसतो. कारण नमुना अवकाशमध्ये असलेले घटकच आपण त्या उपसंचामध्ये म्हणजेच घटनेमध्ये लिहिणार आहोत. आणि अशक्य घटना म्हणजे काय, याच्यामध्ये असणाऱ्या निष्पत्तीपैकी एकही आपल्याला नको आहे एलिमेंट किंवा घटक, म्हणजेच अशक्य घटना की ज्यामध्ये एकही घटक किंवा एलिमेंट नसतो. त्यानंतर आहे एक घटकी घटना. नावातच आहे बघा, एक घटकी म्हणजे एकच घटक त्यामध्ये असेल. एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही नमुना अवकाश नंतर जो उपसंच लिहिणार आहात त्यामध्ये जर एकच घटक आला तर तिला आपण एकघटनी घटना असे म्हणणार. आता बघा आपण एक्झाम्पल बघूया की आपण एक नाणं फेकलं तर आपल्याला एक नाणं फेकल्यानंतर येणारी घटना जी आहे अशी लिहायची आहे की फक्त छापा मिळण्याचीच घटना आहे. छापा मिळण्याचीच घटना आहे म्हणजे काय, तुम्हाला फक्त एकच घटक मिळणार आहे. बघा आपला नमुना अवकाश काय असेल, एक नाणे फेकले असताना नमुना अवकाश आहे हेड आणि टेल म्हणजे छापा आणि काटा. आणि आपण एखादी घटना लिहितोय समजा सी, ही सी घटना कशी आहे तर फक्त छापा मिळण्याची आहे. म्हणजे सी मध्ये काय येणार, फक्त एच. बघा हा जो उपसंच आपण बनवलेला आहे तर यामध्ये फक्त एकच घटक आलाय, त्याला आपण एक घटकी घटना असे म्हणणार आहोत. त्यानंतर आहे पूरक घटना. आता पूरक घटना समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याकडे हा एक नमुना अवकाश आहे एस. यामध्ये सर्व घटक आलेले आहेत. आता यामध्ये आपण एखादी घटना जी लिहितो आहोत तिला आपण ए असं नाव देणार. ही आहे ए नावाची घटना. आणि आपण ह्या घटनेच्या व्यतिरिक्त जे एलिमेंट्स असतील, घटक असतील नमुना अवकाशमध्ये तिला आपण ए डॅश म्हणूया. तर पूरक घटना म्हणजे काय की ए ही घटना घडल्यानंतर नमुना अवकाशमध्ये ए ह्या घटनेच्या व्यतिरिक्त असलेले सर्व घटक याला आपण त्या घटनेची पूरक घटना असे म्हणणार. एस हा नमुना अवकाश आहे. ह्या नमुना अवकाशमध्ये आपण ए हा उपसंच लिहिला म्हणजे ए ही एक घटना घडली आहे. म्हणजे आपण काय केले, नमुना अवकाशमधले काही घटक जे आहेत ते ए मध्ये आहेत. ओके, आता ए मध्ये जे घटक आहेत ते सोडून उरलेले जे एस मधले घटक आहेत त्याला आपण ए डॅश असं नाव दिलं तर ह्या उरलेल्या घटकांना आपण त्याची पूरक घटना असे म्हणतो. त्यानंतर आहे परस्पर अपवर्जी घटना. आता परस्पर अपवर्जी घटना म्हणजे काय की जर आपल्याकडे एस हा एक नमुना अवकाश आहे, हा एस, यामध्ये 2 घटना आहेत. याला आपण समजा पहिली घटना घडली आहे ए आणि दुसरी घटना आहे बी. मग ह्या 2 घटना अशा आहेत की ज्यामध्ये नमुना अवकाशमधलेच एलिमेंट्स, नमुना अवकाशमधलेच घटक आलेले आहेत, परंतु या दोघंही घटनेमध्ये एकही घटक सामायिक नाही. दोघंही घटनेमधले घटक हे पूर्णपणे वेगवेगळे आहेत. अशा 2 घटनांना आपण परस्पर अपवर्जी घटना असे म्हणतो. आणि लिहायचंच असेल तर आपण लिहू शकतो की ए ही जी घटना आहे किंवा ए हा जो संच आहे तो आणि बी जो संच आहे यांचा जर का आपण संयोग केला तर आपल्याला फक्त काय मिळतंय, नल. फाय म्हणजे काय, नल. त्या संचामध्ये एकही एलिमेंट नसणार आहे. दोघांचा जर इंटरसेक्शन आपण केलं तर मिळणारे जे एलिमेंट्स आहेत ते 0, काहीही नसतील, त्याला त्या 2 घटनांना आपण परस्पर अपवर्जी घटना असे म्हणतो. आणि या परस्पर अपवर्जी घटनाच्या एक्झॅक्टली अपोजिट, एक्झॅक्टली उलट म्हणजेच सर्वसमावेशी घटना. आता सर्वसमावेशी घटनेमध्ये ज्या वेळेस आपण 2 घटना लिहिणार आहोत त्या 2
घटनांच्या संचांचा जर आपण संयोग संच केला तर आपल्याला नमुना अवकाश मिळत असेल तर त्याला आपण सर्वसमावेशी घटना असे म्हणतो. आता आपण उदाहरण घेऊया की ए ही घटना आहे आणि बी ही घटना आहे. तर ए आणि बी या दोन घटनेमध्ये असणारे दोन्ही घटकांचा जर का आपण संयोग केला म्हणजेच का एकत्र केले तर आपण युनियन म्हणूया. याला काय म्हणतोय युनियन म्हणजे संयोग संच जर का केला तर मिळणारा जो असेल तो तुमचा नमुना अवकाश असेल. मग ह्या दोन घटनांना आपण सर्वसमावेशी घटना असे म्हणतो. आपण हे जे टाइप्स बघितलेले आहेत ते जस्ट रिवाइज करू. घटना म्हणजे काय की तुमच्या नमुना अवकाशाचा जो उपसंच आहे त्याला आपण घटना असे म्हणतोय. नंतर त्याचे प्रकार बघताना आपण निश्चित घटना म्हणजे आपल्याला माहिती आहे की जर आपण एखादा नमुना अवकाश लिहिला आहे तर त्यातले घटक आणि एखाद्या घटनेतले घटक जर अगदी सेम असतील सारखेच असतील तर त्याला आपण निश्चित घटना असे म्हणतोय. किंवा आपण जो नमुना अवकाश आहे तिलाच निश्चित घटना असं म्हटलं तरी चालणार आहे. नंतर अशक्य घटना म्हणजे आपल्याला ती घटना कधीच मिळणार नाही आहे. आता आपण अशक्य घटना जेव्हा म्हणतोय तेव्हा त्यामध्ये एकही एलिमेंट नसणार आहे. एकही घटक नसलेल्या घटनेला अशक्य घटना असे म्हणतात. नंतर आहे एक घटकी घटना म्हणजेच घटना घडल्यानंतर जो आपण संच लिहिणार आहोत त्यामध्ये फक्त एकच घटक आलेला असेल तर त्याला आपण एक घटकी घटना असे म्हणणार. नंतर आहे पूरक घटना म्हणजे ज्या वेळेस आपण एखादा घटनाचा संच लिहिलेला आहे त्या संचामध्ये येणारे घटक सोडून उरलेले सर्व घटक नमुना अवकाशमध्ये आपण दुसऱ्या ज्या घटनेमध्ये लिहितोय म्हणजेच त्या घटनेला आपण पूरक घटना असे म्हणतो. परस्पर अपवर्जी घटना दोन वेगवेगळ्या घटना आहेत त्या दोघही घटकांच्या संचामध्ये एकही घटक सामायिक नाही आहे त्याला आपण परस्पर अपवर्जी घटना म्हणतो. आणि लास्ट इज द सर्वसमावेशी घटना म्हणजे दोन घटना आहेत त्या दोन घटकांमधला एलिमेंट्सचा म्हणजे घटकांचा जर संच आपण केला संयोग संच जर का आपण केला तर आपल्याला नमुना अवकाश मिळतोय त्याला आपण सर्वसमावेशी घटना असे म्हणतो. अभ्यास 4.1 आपण ह्या उदाहरणांचा आता अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला आपण सोडवून बघणार आहोत. तर प्रश्न असा आहे की 3 नाणी एकाच वेळी फेकली असता येणारा नमुना अवकाश लिहा आणि त्यावरून आपल्याला काही घटना दिलेल्या आहेत त्या घटनांचे संचही लिहायचे आणि त्या प्रत्येकामध्ये येणारे घटक किती आहेत त्यांची संख्या पण लिहायची. मग सर्वात पहिला आपल्याला जो नमुना अवकाश लिहायचा आहे तो सांगितला आहे 3 नाणी एकाच वेळी फेकली असता. म्हणजे आपण त्यासाठी नमुना अवकाश लिहिणार आहोत 3 नाणी एकाच वेळी फेकली असता. एकाच वेळी फेकली असता त्यासाठी असणारा नमुना अवकाश आपण एसने दाखवणार आहोत. मग या संचामध्ये आपण 3 नाण्यांचा विचार करणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला माहिती आहे की 3 नाणी ज्यावेळेस आपण एकाच वेळेस फेकणार आहोत तर सुरुवातीची निष्पत्ती आपली काय असू शकते की तिघही नाण्यांवरती हेड म्हणजे छापा असू शकतो किंवा पहिल्या 2 नाण्यांवर छापा आणि मग काटा असू शकतो किंवा शेवटच्या पहिल्या आणि तिसऱ्यांवरती छापा आणि मधल्या नाण्यांवरती काटा असू शकतो किंवा या पद्धतीने दुसऱ्या आणि तिसऱ्यांवरती काटा असू शकतो किंवा पहिल्यावरती काटा आणि दुसऱ्यांवरती छापा किंवा THT किंवा TTH किंवा मग TTT. एवढ्याच निष्पत्ती आपल्याला 3 नाणी एकाच वेळी फेकली असता मिळू शकतात. आता याच्यामध्ये असणारे टोटल म्हणजे एकूण घटक किती तर बघा 5, 6, 7, 8 घटक आहेत. 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे काय की याच्यामध्ये असणारे एकूण घटक आपल्याला मिळालेले आहेत 8. आता आपल्याला पहिली घटना जी दिलेली आहे तिला आहे आपण P असं म्हणतोय. तर P ही घटना आपल्याला सांगितलेली आहे काय आहे तर कमीत कमी 2 छापा मिळण्याची ही घटना आहे. मग कमीत कमी 2 छापे मिळणे.
बघा, पी ही घटना कमीत कमी 2 छापा मिळणे अशी दिलेली आहे. मग आपल्याला पी हा संच बनवताना नमुना अवकाशाचा जो संच आहे त्याचा विचार करायचा आहे. 2 छापे कमीत कमी कुठे मिळालेले आहेत, तर पहिला जी निष्पत्ती आहे त्यामध्ये आहेच, त्यानंतर दुसऱ्या निष्पत्तीमध्ये पण आहेत, यामध्ये पण आहे HTH. त्यानंतर इथे 2 छापे नाही, एकच आहे, आपल्याला कमीत कमी 2 छापे पाहिजेत, बरोबर. त्यानंतर आपण THH लिहू शकतोय, ठीक आहे, एवढंच आहे. त्यानंतर एकच छापा आहे, म्हणजे आपल्याला 2 छापे कमीत कमी पाहिजेत. आता बघा किती एलिमेंट्स मिळालेले आहेत, 4. म्हणजेच आपण लिहू N(P) याच्याबरोबर 4. आपल्याला 4च घटक मिळालेले आहेत. त्यानंतर दुसरी जी घटना आहे त्याला आपण Q असं म्हणूया. Q ही घटना आपल्याला दिलेली आहे एकही छापा न मिळण्याची. मग आपण लिहून घेणार आहोत ती घटना, एकही छापा न मिळणे. एकही छापा न मिळणे म्हणजे जिथे फक्त आणि फक्त काय मिळालं पाहिजे, काटाच मिळाला पाहिजे. मग Q कसं लिहिणार, फक्त आणि फक्त काटा, एकही छापा नको, म्हणजे शेवटचं TTT म्हणजे फक्त काय मिळाले पाहिजे, 10. आता याच्यामध्ये म्हणून किती एलिमेंट्स मिळालेले आहेत, 1. आणि नंतर R ही घटना जी आहे ती आपल्याला दिलेली आहे दुसऱ्या नाण्यांवरती छापा मिळणे. दुसऱ्या नाण्यांवर जिथे जिथे छापा आहे तीच आपल्याला घटना इथे लिहायची आहे, दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे. म्हणजेच R बरोबर दुसऱ्या नाण्यावरती जिथे जिथे छापा आहे, म्हणजेच पहिलं तर आहेच HHH, त्यानंतर या ठिकाणी HHT पण आहे. दुसऱ्या नाण्यावर छापा इथे नाही आहे, या ठिकाणी पण नाही आहे, इथे आहे म्हणजे THH. नंतर THT पण लिहू शकतोय, THT. आणि त्यानंतर दुसऱ्या नाण्यांवरती कुठेही छापा नाही आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 एलिमेंट्स मिळालेले आहेत, म्हणजे N(R) बरोबर 4. आता बघा Q आणि R ह्या दोघं घटनांचा जर आपण विचार केला तर या दोघं घटनांमध्ये एकही घटक सामायिक नाही, आणि म्हणून आपण या 2 घटनांना परस्पर अपवर्जी घटना असे म्हणू शकतो. मग आपण लिहायचं आहे Q व R ह्या घटना परस्पर अपवर्जी घटना होत. Q व R ह्या परस्पर अपवर्जी घटना होत. आपण हे एक्झाम्पल परत एकदा समजून घेतोय. आपल्याला प्रश्न असा विचारलेला होता की 3 नाणी एकाच वेळी फेकली असता, असा आपण जेव्हा यादृच्छिक प्रयोग करतोय त्यावेळेस आपल्याला PQR ह्या घटना दिलेल्या आहेत आणि त्यासाठी नमुना अवकाश लिहायचे आहेत. PQR या तिघही घटनांचे संच लिहायचे आहेत आणि त्या घटनांमध्ये असलेला संबंध म्हणजे घटनेचे प्रकार सुद्धा आपल्याला लिहायचे आहेत. तर आपल्याला जो प्रयोग सांगितला आहे यादृच्छिक 3 नाणी एकाच वेळी फेकली असता, यासाठी असणारा नमुना अवकाश आपण लिहिला. 3 नाणी फेकल्यानंतर तर आपल्याला त्यामध्ये जे घटक मिळालेले आहेत, एकूण घटक 8 मिळालेत, म्हणून आपण लिहिलंय N(S) बरोबर 8. नंतर पहिली घटना जी आहे P ती आपल्याला दिलेली आहे कमीत कमी 2 छापा मिळणे. आता आपण हा जो प्रयोग केलेला आहे 3 नाणी एकाच वेळी फेकली असता, तर त्यामध्ये आपल्याला पहिली घटना जी चेक करायची आहे ती आहे कमीत कमी 2 छापा मिळण्याची. मग कमीत कमी 2 छापा मिळण्यासाठी आपण ह्यामध्ये असलेले घटक लिहिले. ज्या ठिकाणी कमीत कमी 2 छापे आहेत त्या आपण घटकांची इथे नोंद केली आहे. मग आपल्याला काय मिळालं आहे की टोटल म्हणजे एकूण घटक यामध्ये 4. त्यानंतर Q जी घटना आहे एकही छापा न मिळण्याची. एकही छापा न मिळण्याची म्हणजे काय, फक्त काटाच मिळाला पाहिजे, म्हणजे ती आहे TTT. एकाच वेळेस तिघही नाण्यांवरती काटा मिळाला पाहिजे आणि त्याच्या निष्पत्तीमध्ये फक्त एकच घटक आलेला आहे. नंतर R ही घटना आहे दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे. पहिल्या आणि तिसऱ्या नाण्यांवरती छापा काटा काहीही असो चालणार आहे, मात्र फक्त दुसऱ्या नाण्यावरती छापाच पाहिजे. मग त्यावेळेस आपण दुसऱ्या नाण्यावर जिथे जिथे छापा आहे त्या घटकांना इथे नोंद केली आहे आणि आपल्याला टोटल म्हणजे एकूण घटक मिळालेले आहेत 4. त्यानंतर आपण या घटनांचा जर का विचार केला तर आपल्याला Q आणि R या ज्या घटना आहेत यामध्ये एकही घटक सामायिक नाही आहे, म्हणजेच आपण Q आणि Rला परस्पर अपवर्जी घटना असे म्हणतोय.
त्यानंतर आपण अजून एका उदाहरणाचा इथे विचार करणार आहोत. तर अभ्यास 4.1 मधला आपण प्रश्न जो आहे उपप्रश्न दुसरा सोडवणार आहोत. तर आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे की एक यादृच्छिक प्रयोग दिलेला आहे, त्यामध्ये एक फासा टाकला असता. फासा आपण थ्रो करतोय, फेकतोय. तर फास्यामध्ये आपण जेव्हा टाकतोय त्यावेळेस असणारे जे घटक आहेत ते असू शकतात 1 2 3 4 5 आणि 6. या व्यतिरिक्त कुठलाही घटक आपल्याला इथे शक्यता नाही आहे. मग त्यासाठी आपण ते जे यादृच्छिक प्रयोग आहेत कुठला आहे तो लिहितोय. एक फासा टाकला असता, एक फासा टाकला असता हा यादृच्छिक प्रयोग आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला यासाठी असणारा नमुना अवकाश S लिहायचा आहे. तर आपण जेव्हा एखादा फासा म्हणजे एखादा डाय थ्रो करतोय तर आपल्याला त्याच्यामध्ये जे घटक मिळणार आहेत ते 1 ते 6 पैकीच मिळणार आहेत. म्हणून आपण नमुना अवकाश लिहिला 1 ते 6 नंबर्सचा आणि त्यामध्ये असणारे एकूण घटक किती मिळालेत 6. त्यासाठी आपल्याला P ही घटना दिलेली आहे. त्या घटनेमध्ये विषम संख्या मिळण्याची ही घटना आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा फासा टाकतोय त्यावेळेस येणारी जी संख्या आपल्याला मिळणार आहे किंवा निष्पत्ती जी मिळणार आहे ती विषम संख्या मिळण्याची आहे. मग आपण लिहून घेतोय विषम संख्या मिळणे. मग विषम संख्या मिळण्यासाठी P ही घटना आपण संचाच्या भाषेत लिहितोय. तर विषम संख्या याच्यामध्ये आहेत 1 3 आणि 5. म्हणजेच काय की यामध्ये असणारे एकूण घटक आहेत 3. त्यानंतर Q ही घटना आपण लिहितोय. Q ही घटना जशी ही पहिली घटना आपण बघितली विषम संख्या मिळण्याची, तशी दुसरी घटना आपण बघतोय ती घटना आहे समसंख्या मिळण्याची. समसंख्या मिळणे. समसंख्या मिळण्यासाठी Q ही घटना त्याचा संच आपण लिहितोय. तर ह्या नमुना अवकाशमध्ये जे सम आहे 2 4 आणि 6 म्हणजेच यामध्ये सुद्धा मिळणारे जे घटक आहेत ते सुद्धा 3 मिळालेत. तिसरी घटना आहे R ही घटना मूळ संख्या मिळण्याची आहे. मग मूळ संख्या मिळणे. मूळ संख्या मिळणे. मग त्यासाठी मूळ संख्या जी आहे 2 आहे 3 आहे आणि 5 आहे. म्हणून लिहून घेणार आहोत 2 3 आणि 5. यामध्ये सुद्धा आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणून आपण N ऑफ R 3 लिहिलेत. आता बघा P Q आणि R या तिघही घटनांमध्ये जर आपण विचार केला तर P आणि Q या पूरक आहेत. या दोघांमध्ये एकही घटक सामायिक नाही आहे. पण ह्या दोघांचा जर आपण संयोग केला तर आपल्याला नमुना अवकाश मिळतोय. म्हणून आपण लिहू P व Q पूरक आहेत. पूरक घटना आहेत. त्यानंतर त्या परस्पर अपवर्जी पण आहेत कारण त्यांच्यामध्ये एकही घटक सामायिक नाही आहे. म्हणून आपण लिहिणार आहोत परस्पर अपवर्जी पण आहेत. परस्पर अपवर्जी. आणि त्या दोघांचा संयोग संच केल्यानंतर नमुना अवकाश मिळतोय म्हणून त्या सर्वसमावेशी पण आहेत. म्हणून लिहून घेऊ सर्वसमावेशी घटना आहेत. घटना आहेत. तर आपण आता अभ्यास 4.1 मध्ये प्रश्न क्रमांक 3चा विचार करणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे 2 फासे टाकले असता. आपण आता बघा जसं 1 नाणी एका वेळेस थ्रो केली आहे, 2 नाणी किंवा 3 नाणी, तसं आपण आता जो डाय थ्रो करतोय तो सुद्धा एका वेळेस 2 डाय थ्रो करतोय म्हणजे 2 फासे टाकले असता. दोन फासे टाकले असता येणारा नमुना अवकाश काय असेल. तर बघा सर्वात पहिले आपण बघितलंय की एक फासा ज्यावेळेस आपण टाकतोय त्यावेळेस आपल्याला मिळणारी जी निष्पत्ती आहे ती 1 ते 6 या अंकांच्या दरम्यानची असेल. मग 2 फासे जेव्हा आपण टाकतोय त्यावेळेस सुद्धा दोघही फाशांच्या 1 ते 6 या अंकांचा आपण विचार करणार आहोत. म्हणजे बघा ज्यावेळेस आपण 2 फासे टाकतोय तर आपल्याला पहिली निष्पत्ती अशी मिळू शकते की दोघही फास्यांवरती 1 1 आलेलं असेल किंवा पहिल्या फास्यावर 1 आणि दुसऱ्या फास्यावर 2 आले असतील किंवा 1 3 पहिल्या फास्यावर 1 दुसऱ्या फास्यावर 3
ही संख्या आलेली असेल, किंवा 1 4 किंवा 1 5 किंवा 1 6 या पद्धतीने. म्हणजेच पहिला फासा जो आहे तो एकच अंक जर धरला तर दुसऱ्या फासेवर 1 ते 6 काहीही मिळू शकतं. जर आपण असं म्हटलंय की दुसऱ्या फास्यावर 2 आणि आपण दुसरा जो परत आपण रिपीट करतोय. हे झालं 1 ते 6 दुसऱ्या फाशासाठी. आता आपण पहिल्या फाशासाठी जर 2 ही संख्या गृहीत धरली तर दुसऱ्या फास्यावरती एकतर 1 किंवा 2 3 किंवा 4 त्यानंतर 5 किंवा 6 याच निष्पत्ती असतील. म्हणजेच पहिला फासा जर एकच धरला तर दुसरा फासा 1 ते 6 अंक घेऊन जाईल, किंवा पहिला फासा 2च धरला तर दुसरा फासा परत 1 ते 6 यासाठी घेईल. परत तिसऱ्या वेळेस पहिल्या फाशासाठी 3 ही संख्या जर आपण गृहीत धरली तरी दुसरा फासा 3 यासाठी 1 ते 6 अंक घेईल. आणि नंतर जर पहिल्या फाशासाठी आपण 4 ही संख्या गृहीत धरली तर दुसरा फासा परत 1 ते 6 अंक आपण गृहीत धरणार आहोत. पुन्हा पहिल्या फाशासाठी 5 ही संख्या आपण गृहीत धरली तर दुसरा फासा पुन्हा 1 ते 6 अंक घेऊन जाणार आहे. आणि नंतर जर पहिला फासा 6च धरत असेल तर दुसरा फासा परत 1 ते 6 अंक घेणार आहे. म्हणजे 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6. म्हणजे एवढ्या निष्पत्ती आपण बघतोय केव्हा 2 फासे टाकले असता. आता जर आपण हे सगळे मोजले घटक तर आपल्याला एकूण 36 मिळत आहेत. म्हणजे निष्पत्ती किती आलेले आहेत 36 2 फासे टाकले असता. आता आपल्याला याच्यावरती घटना दिलेली आहे. पहिली घटना आहे पी. तर पी ही घटना आपल्याला दिलेली आहे की वरच्या पृष्ठभागावरील जी अंकांची बेरीज आहे ती 6च्या पटीत असली पाहिजे. मग आपण ती घटना लिहून घेतोय की वरच्या पृष्ठभागावर जे अंक आपल्याला मिळणार आहेत. आता 2 फासे टाकल्यानंतर दोघंही फाशांमध्ये जे दोघांचे जे अंक आहेत दोघा अंकांची जर बेरीज केली तर ती 6च्या पटीत असली पाहिजे. मग वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज ही 6च्या पटीत असली पाहिजे. अंकांची बेरीज 6च्या पटीत. मग त्यासाठी आपण त्याचा उपसंच लिहितोय. पी ही घटना. आता अंकांची बेरीज 6च्या पटीत केव्हा येणार आहे? जेव्हा आपण 6चा पाढा जेव्हा म्हणतो तर 6 12 या पद्धतीने. म्हणजे आपण सर्वात पहिले जे घेतोय ते आहे 1 5. बघा पहिल्यांदा 1 1 1 2 ही कुठलीच बघा हे 2 ज्या संख्यांची आपण बेरीज केली ना तर 6च्या पटीत कोणती येत नाहीये. तर पहिल्यांदा मी ती 1 5 5 आणि 1 6. ओके 1 आणि 5 किती झाले 6. 6च्या पटीत मिळालंय. नंतर 1 आणि 6 पण 7 होते बेरीज 6च्या पटीत येणार नाहीये. त्यानंतर पुढची येणारी जी आहे ती आहे 2 4. 2 आणि 4 6 म्हणजे 6च्या पटीत मिळालेलं आहे. त्यानंतर पुढची येणारी आहे 3 3. त्यानंतर 3 6. त्यानंतर मिळते 4 2. त्यानंतर 4 2 झाल्यानंतर 5 1. 5 आणि 1 6च्या पटीत मिळालेलं आहे. त्यानंतर 5 1 झाल्यानंतर आपल्याला कुठलीही 6च्या पटीत मिळत नाहीये. आपल्याला डायरेक्टली 6 6 लिहिता येईल. 6 6. आता यामध्ये आलेले एकूण घटक किती आहेत? 1 2 3 4 5 6. म्हणजे आपण इथे लिहिणार एन ऑफ पी बरोबर 6. आपण परत एकदा हे समजून घेतोय. बघा आपल्याला प्रश्न दिलेला आहे यादृच्छिक प्रयोग दिलेला आहे 2 फासे टाकले असता.
2 फासे टाकले असता येणारी जी निष्पत्ती आहे म्हणजे नमुना अवकाश तो आपण लिहिला की आपण काय केलं की पहिला फासा जर 1 आलेला असेल, पहिल्या फाशावरती जर एकच येत असेल आणि दुसरा फासा मात्र कधी कधी 1 2 3 4 5 आणि 6 देऊन जाईल. जर पहिला फासा 2च देत असेल तर दुसरा फासा सुद्धा 1 2 3 6 पर्यंत देऊ शकतो. जर पहिला फासा 3च देत असेल तर दुसरा फासा सुद्धा 1 ते 6 असं आपण 6 म्हणजे दोघंही फाशांवरती सारखे सारखे अंक येतील तोपर्यंत आपण सगळ्या निष्पत्तींचा विचार केला. असे आपल्याला एकूण 36 निष्पत्ती मिळालेल्या आहेत, म्हणजे नमुना अवकाशमधले एकूण घटक मिळालेले आहेत 36. त्यानंतर आपल्याला पहिली घटना जी दिलेली आहे पी, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज ही 6च्या पटीत असली पाहिजे. जेव्हा आपण 2 डाय थ्रो करतोय, 2 फासे टाकतोय, तर दोघंही फाशांवरती मिळणारे जे अंक आहेत ते प्रत्येक वेळेस कसे मिळाले पाहिजेत, तर ते 6च्या पटीतले मिळाले पाहिजे. मग 6च्या पटीत जे मिळतील त्यांची पॉसिबिलिटी म्हणजेच कोणकोणत्या असतील, तर पहिल्या फासावर 1, दुसऱ्या फास्यावर 5 मिळालं तरी चालणार आहे, किंवा पहिल्या फास्यावर 2 आणि दुसऱ्या फास्यावर 4 मिळालं तरी चालणार आहे. म्हणून आपण 1 5 2 4 घेतलं. 3 3 मिळालं तरी 6च्या पटीत येणार आहे. 4 आणि 2 मिळालं तरी चालणार आहे. 5 आणि 1 मिळालं तरी चालणार आहे आणि दोघंही फास्यांवरती 6 6 मिळाले तरी चालणार आहे. आणि म्हणजे एकूण घटक आपल्याला जे मिळालेले आहेत पी ह्या घटनेमध्ये ते मिळालेले आहेत 6. तर दुसरी घटना आपण बघतोय क्यू, ती आहे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. म्हणजे आपण जे 2 फासे टाकणार आहोत तर त्यावेळेस जे मिळणारे अंक असतील ते 10च्या कमीत कमी 10 असले पाहिजे. त्यांची बेरीज जी आहे ती कमीत कमी 10 असली पाहिजे. मग त्यासाठी येणारे अंक काय आहेत, सुरुवातीला 4 6 असेल कारण यांची बेरीज 10 येते. कमीत कमी 10 चालणार आहे. 10च्या वरती जर बेरीज आली तरी ती चालणार आहे, पण 10च्या कमी नको आहे. मग त्यानंतर आहे 5 5, त्यानंतर 5 6 6 आणि 5 11 चालणार आहे आपल्याला. त्यानंतर 6 आणि 4, त्यानंतर 6 आणि 5, त्यानंतर 6 आणि 6. म्हणजेच यामध्ये आपल्याला एकूण घटक जे मिळालेले आहेत ते मिळालेले आहेत 6. त्यानंतर आपण अजून एक घटना बघणार आहोत. त्यानंतर तिसरी घटना आपल्याला दिलेली आहे आर. ही कशी आहे, तर 2 फाशांवरील अंक समान असणे. मग आपण ज्या वेळेस एखादा 2 फासे टाकतोय तर दोघंही डायांवरती किंवा दोघंही फाशांवरती प्रत्येक वेळेस अंक सारखेच आले पाहिजे. म्हणजे आर ही घटना आपण संच त्याचा लिहिणार आहोत. यामध्ये दोघंही फाशांवरती अंक केव्हा येणार आहेत, तर दोघंही फाशांवरती येतं 1 1 असेल, किंवा 2 फाशांवरती 2 2च आले असतील, किंवा दोघंही फाशांवर 3 3 4 4 5 5 आणि 6 6 आले असतील. म्हणजेच आपल्याला यामध्ये जे घटक मिळालेले आहेत ते सुद्धा 6 मिळालेले आहेत. यानंतर आपण घटनेची संभाव्यता म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. तर घटनेची संभाव्यता, समजा आपल्याकडे ए ही घटना आहे. या घटना एची संभाव्यता आपण दाखवणार आहोत पी ऑफ ए, म्हणजेच प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता आणि एची. तर ही आपल्याला देण्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे. तर त्या ए या घटनेची संभाव्यता म्हणजे काय, तर घटना ए मधील नमुना घटकांची संख्या छेद एस मधील नमुना घटकांची संख्या. आता आपल्याला घटना ए मध्ये जे नमुना घटक आहेत त्याला आपण एन ऑफ ए याने दाखवतोय आणि एस मधले जे नमुना घटक आहेत ते आपण एन ऑफ एस ने दाखवतोय. म्हणजेच ए या घटनेची संभाव्यता आपण पी ऑफ ए याला म्हणतोय ती अशी आहे, तर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. त्यानंतर आपण त्याचे गुणधर्म बघणार आहोत. तर आपल्याला संभाव्यतेचे गुणधर्म बघण्यासाठी जर अशक्य घटना असेल तर तिची संभाव्यता ही 0 असते आणि जर निश्चित घटना असेल तर तिची संभाव्यता मात्र 1 असते. म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की जर अनिश्चित घटना असेल, अशक्य घटना असेल तर तिची संभाव्यता ही 0 असते म्हणजे 0 असते, आणि जर ती निश्चित घटना असेल तर तिची संभाव्यता मात्र 1 असते. हा झाला पहिला गुणधर्म. आणि दुसरा गुणधर्म फार महत्त्वाचा आहे. कुठलीही घटना असो तिची संभाव्यता नेहमी 0 आणि 1च्या दरम्यान असते. 0 ते 1च्या दरम्यान असते. म्हणजे 0पेक्षा जास्त आणि 1 किंवा 1पेक्षा कमी, म्हणजे 1ला धरून आपण ती संभाव्यता सांगतोय की कुठलीही घटना असेल तर ती 0 आणि 1च्या दरम्यानच तिची प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता असणार आहे.
आता आपण अभ्यास 4.2चा विचार करणार आहोत। यामध्ये प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की एक यादृच्छिक प्रयोग दिलेला आहे, 2 नाणी फेकली असता 2 नाणी फेकली असता येणारा नमुना अवकाश आपण लिहितोय, तर तो असेल एकतर दोघंही नाण्यांवरती छापा किंवा पहिल्या नाण्यावर छापा आणि दुसऱ्या नाण्यावरती काटा किंवा काटा छापा आणि काटा। आता हा झाला नमुना अवकाश। यावर आपल्याला एक घटना दिलेली आहे, ती पहिली आहे ए ही घटना, ती आहे कमीत कमी 1 काटा मिळण्याची। मग आपण कमीत कमी 1 काटा ज्या ठिकाणी मिळतोय त्या घटनेला लिहितोय कमीत कमी 1 काटा मिळणे। मग ए ह्या घटनेमध्ये असणारे घटक नमुना अवकाशमध्ये जिथे जिथे कमीत कमी 1 काटा मिळालेला आहे, म्हणजे कुठे कुठे मिळालेला आहे, तर पहिला आहे एच टी किंवा टी एच आणि टी टी। कमीत कमी 1 काटा आपल्याला ह्या तीनही घटकांमध्ये मिळालेला आहे, म्हणजे यामध्ये असणारे एकूण घटक किती झाले? 3। यामध्ये असणारे एकूण घटक 3 आहेत। पण आता आपल्याला याची संभाव्यता सुद्धा काढायची आहे, ती आपण दाखवतोय पी ऑफ ए ने। आणि याचं सूत्र आपण बघितलंय की एखाद्या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी त्या घटनेमध्ये असणारे एकूण घटक आणि नमुना अवकाशमध्ये असणारे एकूण घटक हे आपल्याला लिहायचे आहेत। आता बघा, या घटनेमध्ये असणारे एकूण घटक आहेत 3 आणि नमुना अवकाशमध्ये असणारे एकूण घटक जे आहेत त्याला आपण एन ऑफ एस म्हणू आणि ते असणार आहे 4। म्हणजेच पी या घटनेची संभाव्यता आपल्याला मिळालेली आहे 3/4। त्यानंतर आपण दुसरा अजून एका घटनेचा विचार करणार आहोत। बी ही घटना आपण म्हणतोय जिथे छापा न मिळणे, म्हणजे फक्त आपल्याला काटा मिळाला पाहिजे, एकही छापा नाही। मग त्यासाठी असणारे जे संच आहेत, आता बघा छापा न मिळणे म्हणजे फक्त काटा मिळण्यासाठी आपल्याला फक्त हा एकच घटक आहे की जो आपण इथे लिहू शकतो आहे छापा न मिळणे, एकही छापा यामध्ये नाही आहे। म्हणजे यामध्ये असणारे एकूण घटक नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी किती आहेत? एकच। आणि याची प्रोबॅबिलिटी म्हणजे पी ऑफ बी ही कशी आहे, तर बी ह्या घटनेमध्ये असणारे एकूण घटक आणि नमुना अवकाशमध्ये असणारे एकूण घटक। आता बघा, बी ह्या घटनेमध्ये असणारे घटक फक्त 1 आहे आणि नमुना अवकाशमध्ये असणारे घटक 4 आहेत। म्हणजे बी ह्या घटनेची संभाव्यता आपल्याला मिळालेली आहे 1/4। त्यानंतर यानंतर सी ही घटना, तिसरी घटना आपल्याला सांगितलेली आहे जास्तीत जास्त 1 काटा मिळणे। आता जास्तीत जास्त 1 म्हणजे कमीत कमी 0 पण चालणार आहे, पण एकापेक्षा जास्त नको। मग आपण सी हा जो संच आहे तो कसा लिहितोय? जास्तीत जास्त 1 काटा मिळणं म्हणजे काय की एकही नसला तरी चालणार आहे, पण 1 चालणार आहे म्हणून एच टी आणि टी एच। पण आपण टी टी मात्र नाही घेऊ शकत कारण आपल्याला फक्त एकच काटा सांगितलेला आहे। मग आता यामध्ये असणारे एकूण घटक आपल्याला मिळालेले आहेत 3। मग आपण याची संभाव्यता म्हणजेच पी ऑफ सी कसं लिहिणार, तर त्या घटनेमध्ये असणारे एकूण घटक आणि नमुना अवकाशमध्ये असणारे घटक यामध्ये आपल्याला 3 घटक मिळालेले आहेत आणि नमुना अवकाशमध्ये 4। म्हणजे सी या घटनेची संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळालेली आहे 3/4। आता अभ्यास 4.2 मध्ये आपण अजून एका प्रश्नाचा विचार करतोय, ज्यामध्ये आपल्याला एक यादृच्छिक प्रयोग दिलेला आहे की एका खोक्यामध्ये 1 ते 20 संख्या लिहिलेली 20 कार्डे आहेत। म्हणजे एका खोक्यामध्ये जी कार्डं आहेत ना ती 1 पासून 20 पर्यंत आहेत, अशी एकूण 20 कार्डे आहेत। म्हणजे तुमचा नमुना अवकाश जो आहे एस, त्याच्यामध्ये आपल्याला किती पॉसिबिलिटी आहेत, निष्पत्ती किती आहे, तर 1 पासून 20 पर्यंत। मग आपण 1 पासून 20 पर्यंत असा संच लिहिला आहे नमुना अवकाशसाठी। म्हणजेच यामध्ये असणारे एकूण घटक पण किती असतील? 20। तर पहिली घटना जी दिलेली आहे ए, ही घटना कशी आहे, कार्डवरील संख्या ही मूळ संख्या असणे। मग त्यासाठी आपण तिचा संच लिहिणार आहोत ए बरोबर मूळ संख्या जी आहे ती 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19। बघा, या घटनेमध्ये येणारे एकूण घटक जे मिळाले आहेत ते 8। मग या घटनेची संभाव्यता आपल्याला जी लिहायची आहे ती आपण दाखवणार आहेत पी ऑफ ए। याचं सूत्र आपल्याला माहिती आहे की या घटनेमध्ये असणारे एकूण घटक छेद नमुना अवकाशमध्ये असणारे एकूण घटक किती आहेत? बघा, या ठिकाणी आपल्याला 8 मिळालेत आणि यामध्ये 20 आहेत। म्हणजेच आपण याला जर का भाग दिला तर आपल्याला मिळतंय 2/5। म्हणजेच ए या घटनेची संभाव्यता आपल्याला मिळालेली आहे 2/5।
आपल्याला काय सांगितलं होतं की एका खोक्यामध्ये 1 ते 20 लिहिलेली अशी 20 कार्डे आहेत. मग आपण नमुना अवकाशमध्ये काय केलं, 1 पासून 20 पर्यंत सर्व संख्या लिहून घेतल्या आणि म्हणजेच त्यामध्ये असणारे एकूण घटक हे 20 आलेत. नमुना घटक 20 आहेत. आता पहिली घटना आपल्याला सांगितली आहे ही कार्डवरील संख्या ही मूळ संख्या असणे, म्हणजे 1 ते 20 मध्ये असणारे मूळ संख्या आपण इथे लिहून घेतल्या आणि ते किती आहेत तर 8, म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या एकूण संख्या या 8 आहेत. त्यासाठी आपल्याला संभाव्यता जी काढायची होती त्यासाठी आपण सूत्र लिहिलं की त्या घटनेमध्ये असणारे एकूण घटक छेद नमुना अवकाशमध्ये असणारे एकूण घटक. मग यामध्ये घटक होते 8 आणि नमुना अवकाशमधले 20. आपण याला भाग दिलाय, आपल्याला मिळालाय 2/5, म्हणजे ए या घटनेची संभाव्यता ही मिळाली आहे 2/5. नंतर ह्या उदाहरणामध्ये दुसरी घटना दिलेली आहे बी. ही आहे कार्डवरील संख्या पूर्ण वर्ग असणे. म्हणजे आपल्याला बी ही घटना लिहिण्यासाठी जो संच लिहायचा आहे त्यामध्ये 1 ते 20 यामधल्या पूर्ण संख्या, पूर्ण वर्ग असलेल्या संख्या लिहायच्या आहेत. म्हणजे ज्या संख्या कोणाचा तरी वर्ग आहे, दुसऱ्या संख्येचा वर्ग आहे, त्याला आपण पूर्ण वर्ग असं म्हणूया. तर या ठिकाणी 1 ही संख्या पूर्ण वर्ग असणार आहे कारण एकाचा वर्ग 1च असेल. त्यानंतर 4 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे, ती 2चा वर्ग आहे. नंतर 9 ही सुद्धा पूर्ण वर्ग आहे आणि 16, मात्र 16 नंतर 20 पर्यंत, 16च्या पुढे आणि 20 पर्यंत पूर्ण वर्ग संख्या नाही. हे 4च संख्या आपल्याला अशा मिळालेल्या आहेत 1 ते 20 मध्ये की ज्या पूर्ण वर्ग आहेत. मग आपण या घटनेमध्ये असणारे एकूण घटक जे आहेत ते लिहितोय 4. आपल्याला याची संभाव्यता काढायची आहे, मग आपण टी पी ऑफ बी बरोबर आता ह्या घटनेमध्ये असणारे एकूण घटक म्हणजेच एन ऑफ बी आणि नमुना अवकाशमध्ये असणारे एकूण घटक म्हणजेच आता बघा बी ह्या घटनेमध्ये असणारे एकूण घटक आहेत 4 आणि नमुना अवकाशमधले आहेत 20, म्हणजे आपल्याला मिळतंय 1/5. म्हणजेच बी या घटनेची संभाव्यता ही मिळालेली आहे 1/5. त्यानंतर तिसरी घटना सी ही घटना आपल्याला सांगितली आहे कार्डवरील संख्या 5च्या पटीत असणे. म्हणजे 1 ते 20 या ज्या संख्या आहेत त्यापैकी आपल्याला 5च्या पटीत असलेल्याच संख्या लिहायच्या आहेत. म्हणजे सी हा संच लिहिताना आपण 5, 10, 15 आणि 20 या संख्या लिहू शकतोय की ज्या 5च्या पटीमध्ये आहेत. मग या घटनेमध्ये असणारे एकूण घटक 1, 2, 3, 4 मिळालेले आहेत. या घटनेची आपल्याला संभाव्यता काढायची आहे, मग आपण ती लिहिणार आहोत पी ऑफ सी. कसं लिहिणार आहोत तर सूत्र आपल्याला माहिती आहे की सी या घटनेमध्ये असणारे एकूण घटक म्हणजेच एन ऑफ सी आणि नमुना अवकाशमध्ये असणारे एकूण घटक म्हणजेच एन ऑफ एस. यामध्ये आपल्याला 4 एलिमेंट्स मिळालेले आहेत आणि नमुना घटकमध्ये आहेत 20, म्हणजे 4 पंचे 20, आपण म्हणूया 1/5. पुन्हा आपण त्याची संभाव्यता लिहितोय 1/5.